जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत, पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंतजी सावळा, व्यासपीठावरील माझे सर्व सन्माननीय सहकारी आणि जमलेल्या पत्रकार बंधू आणि भगिनी, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या पंतप्रधान पदाची तिसरी टर्म आणि त्या तिसऱ्या टर्म मधले 2 वर्ष म्हणजे एकूण 12 वर्षाची वाटचाल त्यांनी केली आणि आजवरच्या भारताच्या पंतप्रधान म्हणून जे भूतपूर्व पंतप्रधान झाले त्यांच्यापेक्षा अधिक कालखंड त्यांची देशाच्या सेवेमध्ये वाटचाल सुरू राहिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील 12 वर्ष विश्वास, विकास आणि विकसित भारताची वाटचाल याच्यात ऐतिहासिक नेतृत्वाचा टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 3 कार्यकाळामध्ये देशाचे नेतृत्व करत सर्वांनी काल पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्याचा ऐतिहासिक टप्पा ओलांडलेला आहे. पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवसाचा कार्यकाळ हा भारतीय राजकारणातील महत्वपूर्ण टप्पा म्हणून पाहिला जात आहे. या कालखंडाकडे सुशासन, सातत्य, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि जनविश्वासाचा कालखंड म्हणून पाहिले जात आहे. 2014, 2019 आणि 2024 या निवडणुकांमधून नागरिकांनी विकासाभिमुख नेतृत्वाला समर्थन दिले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए आज 22 राज्यांमध्ये जनतेची सेवा करीत आहे. मोदीजींनी म्हटल्याप्रमाणे सबका साथ, सबका विकास हे सबका विश्वास, सबका प्रयास या संकल्पनेतून देश प्रगती करीत आहे. गरीब, शेतकरी, युवा, महिला हे शासनाच्या प्राधान्यक्रमाच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा भर देण्यात आला. लाभार्थी केंद्रित योजनांद्वारे सर्वसमावेशक विकासाला चालना देण्यात आली आहे. सुमारे 25 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या वर आलेले. तिसऱ्या कालखंडातील पहिल्या निर्णयामध्ये पीएम किसान सन्मान निधीला प्राधान्य देण्यात आलेले. भारताची आर्थिक झेप, आर्थिक सुधारणा, वित्तीय समावेशन आणि गुंतवणूक वाढ यावर भर देण्यात आलेला आहे. भारताची अर्थव्यवस्था सुमारे $2 ट्रिलियन स्तरावरून $4 ट्रिलियन पेक्षा अधिक स्तरावर पोहोचली आहे. भारत जागतिक आर्थिक व्यवस्थेत अधिक प्रभावी भूमिका बजावत असून जगातील 4थ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत आहे. सुमारे 70 लाख कोटीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक आकर्षित झाली आहे. 38 देशांशी मुक्त व्यापार करार प्रक्रियेला चालना देण्यात आली आहे. उद्योग, उत्पादन, आत्मनिर्भरतेवर भर आहे. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया आणि उत्पादन प्रोत्साहन योजनाद्वारे उद्योग वाढीला चालना देण्यात आली. उद्योजकता, उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला. पीएम स्वनिधी अंतर्गत 74 लाख पथविक्रेत्यांना सहाय्य देण्यात आलेलं आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 57 कोटी अधिक तारणमुक्त कर्जाचे वितरण झालेलं आहे. पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे 30 लाख कारागिरांना लाभ देण्यात आलेला आहे. गरीब कल्याण, सामाजिक सुरक्षा, जनधन योजनेअंतर्गत 58 कोटीहून अधिक बँक खाती उघडली गेली. त्यापैकी 32 कोटीहून अधिक महिला लाभार्थी आहेत. 81 कोटीहून अधिक नागरिकांना अन्न सुरक्षित योजनेचा लाभ मिळालेला. पीएम आवास योजनेतून 4 कोटीहून अधिक घरे, पक्की घरे देण्यात आलेली. जलजीवन मिशनद्वारे 16 कोटीहून अधिक कुटुंबांना नळजोड देण्यात आलेले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 12 कोटीहून अधिक शौचालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास, पीएम किसान अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 4.3 लाख कोटी थेट मदत मिळाली.
किसान क्रेडिट कार्डद्वारे 7 कोटी शेतकऱ्यांना सुलभ कर्ज मिळालेलं आहे. अंदाजे 10 लाख कोटी कर्ज वितरण झालेलं आहे. थेंबा थेंबाने अधिक पीक उपक्रमा अंतर्गत 109 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. महिला सक्षमीकरणाचा आणि सामाजिक सहभाग लखपती दीदी उपक्रमाद्वारे 3 कोटी महिलांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 4.5 कोटी खाती उघडण्यात आली. सुरक्षा दलामध्ये महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढवली जात आहे. महिला स्वावलंबन आणि स्वयं सहायता गटांना प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. युवक कौशल्य नवभारत कौशल्य विकास स्टार्टअप संस्कृती रोजगार निर्मितीवर भर देण्यात आलेला आहे. युवा शक्तीला विकसित भारताच्या केंद्रस्थानी मानलेला आहे. आरोग्य जीवनमान सुधारणा आयुष्यमान भारत अंतर्गत 7 कोटीहून अधिक आरोग्य कार्डाचे वितरण झालेले आहे. 23 नवीन एम्स आणि वैद्यकीय संस्थांना मंजुरी देण्यात आलेली आहे. मिशन इंद्रधनुष्यद्वारे 54 कोटी मुलांचे लसीकरण करण्यात आलेले आहे. पायाभूत सुविधा नव्या भारताची ओळख राष्ट्रीय महामार्ग जाळे 91,000 किलोमीटरवरून 1,46,00,000 किलोमीटर पेक्षा अधिक वाढवलेले आहे. रस्ते बांधणीचा वेग सुमारे 11.6 किलोमीटर प्रतिदिन वरून 34 किलोमीटर प्रतिदिन करण्यात आलेला आहे. ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुमारे 8 लाख किलोमीटर रस्ते निर्माण झालेले आहेत. 164 प्लस वंदे भारत गाड्या 137 प्लस अमृत भारत स्थानक विकास रेल्वे विद्युतीकरण 99% अधिक झालेला आहे. मेट्रो सेवा 5 शहरावरून 26 प्लस शहरापर्यंत पोहोचलेली आहे. विमानतळांची संख्या 74 वरून 164 प्लस वाढवण्याचा उल्लेख या ठिकाणी करायचा आहे. पालघर बंदर म्हणजे आपल्याकडचा जो बंदर विकसित होणार आहे त्याच्या बाजूला विमानतळ आहे. कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिकरणाच्या साठी रस्त्यांची सुद्धा निर्मिती केली जाणार आहे आणि विकासाचे नवीन केंद्र उभारले जाणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा दुर्गम भागातील विकास सीमा सुरक्षा अंतर्गत सुरक्षेला प्राधान्य दहशतवाद नक्षलवाद विरोधी कठोर धोरण रेड कॉरिडॉर विकासाभिमुख क्षेत्र असा बदल करण्याचा प्रयत्न चालू आहे. भारताचे जागतिक स्थान वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेला जागतिक स्तरावर अधोरेखित करण्यात आलेले. लस मैत्री वॅक्सिनेशन फ्रेंडशिप उपक्रमाअंतर्गत 99 देशांना कोविडच्या कालखंडामध्ये लस देण्याचं काम भारताने केलेलं आहे. G20 अध्यक्षपदाद्वारे भारताची जागतिक भूमिका अधोरेखित झालेली आहे. 39 नवीन दूतावास उघडण्यात आले. 177 देशांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो आहे. पंतप्रधानांना 32 आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेले आहेत. पर्यावरण आणि शाश्वत विकास सौर ऊर्जा स्वच्छ ऊर्जा जैव इंधन शाश्वत विकासावर भर देण्यात आलेला आहे. सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जेचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील 300 कोटी वृक्ष लागवड अभियानाचा वन विभागाच्या वतीनं शुभारंभ करण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचे क्षेत्र 33% वनाखाली आणण्याचे उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ईशान्य भारत आणि संतुलित प्रादेशिक विकास ईशान्य भारतासह सर्व प्रदेशामध्ये विकास आणि कनेक्टिव्हिटी वाढवण्याचा भर त्या ठिकाणी निश्चितपणे ठेवण्यात आलेला आहे. महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा गुंतवणूक प्रकल्पांना केंद्राचे सहकार्य मागे मिळाले, आज मिळत आणि पुढे मिळत राहणार आहे. नवी मुंबई परिसरात डेटा सेंटर औद्योगिक गुंतवणुकीमुळे रोजगार संधी वाढवण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या दीर्घकालीन विकासासाठी मोठ्या प्रकल्पांना चालना मिळणार आहे. विकसित भारत 2047 पुढील दिशा 2047 पर्यंत विकसित भारतासाठी शासन उद्योग नागरिक आणि युवक यांच्या सहभागावर भर देणार आहे. मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील भारताचा वर्तमान काल भविष्यकाल उज्ज्वल सुरक्षित आहे. अधिक वेगाने विकास जनसहभाग आणि जागतिक नेतृत्वाचा त्या ठिकाणी उल्लेख असेल.
वर्ष केवळ कालावधी नसून विश्वास, विकास, लोकसहभाग आणि नव्या भारताची उभारणीची प्रवास म्हणून स्मरणात राहतील. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नाव भारत निर्मितीमधील योगदान सदैव स्मरणात राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एकूण जो कालखंड झाला त्याद्वारे काही देशांची दहशत असते, परंतु भारताचा दरारा निर्माण झालेला आहे. भारत हा सहिष्णू विचाराचा देश आहे आणि म्हणून आपल्या देशाचा सन्मान वाढवताना दुसऱ्याचा अपमान होणार नाही याची दक्षता माननीय नरेंद्र मोदींनी कायमची ठेवलेली आहे. साम्राज्यवाद म्हणजे दुसऱ्यांच्या सीमांमध्ये जाण्याची भूमिका आपल्या देशाच्या नेतृत्वाने कधीच स्वीकारलेली आहे. आणि त्यातल्या त्यात नरेंद्रजी मोदींनी जे टू बी डेव्हलप विकसनशील देश आहे अशा देशांना एक निश्चितपणे ऍश्युरन्स दिलेला आहे की तुम्ही चिंताग्रस्त राहू नका. वेळ पडली तर तुमच्यावर चुकीच्या पद्धतीनं कोणी जर त्या ठिकाणी अन्याय करत असेल त्या ठिकाणी भारताचं नेतृत्व कायम तुमच्या मदतीला येईल. एकूणच मगाशी म्हटल्याप्रमाणे युवक, शेतकरी, कामगार, शास्त्रज्ञ यामध्ये विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग घेऊन देशाची उन्नती होत असताना देश समाधानकारक वाटचाल करीत आहे आणि भविष्य काळामध्ये देश जगाच्या वैचारिक दृष्टिकोनातून, नैतिक दृष्टिकोनातून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. माननीय पत्रकार बांधवांना काही प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारावेत. बोला.